नमस्कार, मी सुवर्णा 4च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नवाब मलिकांसंदर्भातली बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत। ही बातमी आहे नवाब मलिकांच्या जामीन अर्जासंदर्भातली। त्यांचा जामीन नाकारण्यात आलेला आहे। मलिक यांच्या ईडी कोठडीत 4 दिवसांची वाढ झाली आहे। 3 मार्च पर्यंत ते ईडी कोठडीमध्ये होते। आता मलिकांना 7 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मलिकांनी हसीनाला 5 लाख दिले। 55 लाख ही टायपिंग मध्ये झालेली चूक आहे। ईडीचं पीएमएलए या कोर्टात स्पष्टीकरण आहे। हसीनाला 55 नाही तर 5 लाख रुपये दिले असं ईडीनं कोर्टामध्ये जे प्रतिज्ञापत्र सादर केलंय त्यात म्हटलेलं आहे। एक महत्त्वाची माहिती समोर येते, म्हणजे एक अपडेट समोर येत आहे। मलिक यांनी 55 लाख रुपये हसीना पारकर यांना दिले होते असं ईडीने आधी सांगितलं होतं। आज सांगतायत की 5 लाख रुपये घेतले होते। त्यांची कोठडी मागण्यासाठी 5 लाख रुपये घेऊ का 1 रुपये घेऊ, त्यांची कोठडी मिळावी अशी मागणी आज ईडीने केलेली आहे। पण ती टायपो एरर होती, 55 लाखाऐवजी 5 आहे। हे आता ईडीलाच माहिती आहे। आमच्यापर्यंत जी माहिती पोचते ती तुमच्याच माध्यमातून पोचते। त्यामुळे ईडी त्या ठिकाणी जे मांडतं तेच आमच्यापर्यंत पोचत असतं तुमच्या माध्यमातून। त्यामुळे या संदर्भातला खुलासा ईडीच करेल। नवाब मलिक यांचे वकील काय म्हणाले त्यावर आपण नजर टाकूया। वकील कोर्टामध्ये असं म्हणाले की मागच्या सुनावणीमध्ये ईडीचे मलिकांवर आरोप होते। मलिक आणि अंडरवर्ल्डचे संबंध आहेत असे आरोप होते। हसीना पारकरला 55 लाख रुपये दिले असा आरोप ईडीनं केलेला आहे। मलिक यांनी टेरर फंडिंग केल्याचाही आरोप आहे। ईडी म्हणते ही रक्कम 55 लाख नाही तर 5 लाख आहे। मागच्या अर्जात टायपिंग मिस्टेक झाली। अटक करण्यापूर्वी 20 वेळा विचार करा। सगळे पुरावे मिळाल्यानंतर कारवाई करा। ईडीला होमवर्क करण्याची गरज आहे असं मलिकांचे वकील म्हणाले। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी सविस्तर बोलूया। अजित, 7 तारखेपर्यंत ईडी कोठडी नवाब मलिकांना मिळालेली आहे। त्यांची तब्येतही ठीक नाहीये। दुसरीकडे ईडीने जे म्हटलंय की 55 लाख नाही 5 लाख होतं, या सगळ्याचे अर्थ काय काढायचे, काय सविस्तर सांगाल? खरं तर ज्यावेळी ईडीने आता रिमांड न्यायालयामध्ये सादर केला त्यामुळे त्यांनी पहिल्याच पानावरती ही गोष्ट नमूद केली होती की नवाब मलिक आणि हसीना पारकर यांच्यामध्ये जे व्यवहार झाले होते त्याच्यामध्ये 55 लाख रुपये नसून फक्त 5 लाख रुपये आहेत। ही एक टायपिंग मिस्टेक झाली होती आणि ती आम्ही सुधारतोय, ती न्यायालयाच्या निदर्शनामध्ये आम्ही आणून देतोय। हा सगळा मुद्दा लक्षात घेता आज नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी मिळेल असं दिसत होतं। मात्र ज्यावेळी विशेष सरकारी वकील जे आहेत अनिल सिंग यांनी ज्यावेळी युक्तिवाद करायला सुरुवात केला तेव्हा त्यांनी काही फॅक्ट समोर ठेवल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरदार खान हा जो व्यक्ती आहे ह्याचं जे नवीन स्टेटमेंट जे आहे या स्टेटमेंटच्या आधारावर आज नवाब मलिक यांना ही कोठडी देण्यात आलेली आहे असं स्पष्ट झालेलं आहे। या सरदार खानच्या जबाबामध्ये नेमकं काय दडलेलं आहे हे महत्वाचं आहे, कारण का संपूर्ण जबाब जो आहे तो न्यायालयाने वाचलेला आहे आणि त्याच आधारे नवाब मलिक यांना 7 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावलेली आहे। ज्या पद्धतीनं पैशांचे देवाणघेवाण झालेली, विशेष करून जी गोवावाला बिल्डिंगचा जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण झालेली आहे, ती कशा पद्धतीने झालेली आहे, कशा मार्फत झालेली आहे, कोणाकडून झालेली आहे आणि कशी झालेली आहे, हे काही मुद्दे आहेत। त्याच पद्धतीनं नवाब मलिक यांचे आणखीन काही संपत्ती आढळलेल्या आहेत, ज्या बेनामी संपत्ती आहेत आणि त्यांचे व्यवहार आहेत, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तपासायच्या आहेत। त्यामुळे त्यांची कोठडी असणं गरजेचं आहे। विशेष करून सरदार खान याच्या जबाबाचा जो मुद्दा आहे त्याच मुद्द्याच्या वारंवार त्या मुद्द्यावर भर देत ईडीनं नवाब मलिक यांच्या कोठडीची वाढ द्यावी अशी मागणी केली होती आणि त्याच आधारे त्यांना कोठडी जी आहे ईडीची ती वाढून दिलेली आहे। आता 7 मार्चला पुन्हा नवाब मलिक यांना ईडीच्या विशेष न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। त्यावेळी तपासामध्ये काय गती येते किंवा तपासामध्ये काय मुख्य मुद्दे येतात हे ईडी समोर ठेवेल। पण ज्या आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 28 ते 3 तारखेपर्यंत माफ करा 28 ते 25 ते 28 या 3 दिवसामध्ये नवाब मलिक जे आहेत ते प्रकृतीच्या कारणास्तव जिजा हॉस्पिटलमध्ये भरती होते। हाच एक मुद्दा जो आहे तो ईडीनं पकडला होता की ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते, त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे त्यांचा जो त्यांची चौकशी करणं जी आहे ती आम्हाला शक्य झाली नाही। त्यामुळे कोठडी मिळून सुद्धा ती कोठडी न मिळाल्यासारखी होती। यामुळे आम्हाला जवळपास 7 दिवसांची कोठडी जी आहे 7 दिवसांची कोठडी जी आहे ती वाढून मिळावी अशी मागणी केली होती, अशी विनंती न्यायालयाने केली होती। हा सगळा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने आज नवाब मलिक यांना पुन्हा 4 दिवसांची म्हणजे 7 मार्च पर्यंतची
ईडी कोठडी वाढून दिलेली आहे. आता या पुढच्या 4 दिवसांमध्ये तपासामध्ये ईडीच्या हाती काय लागतं, कारण का जी माहिती समोर येते त्यानुसार अजूनही 200 कोटींची संपत्ती जी आहे जी नवाब मलिक यांच्या मुलाच्या कंपनीशी संबंधित संपत्ती जी आहे ती सापडलेली आहे. त्याच पद्धतीनं काही डाळी टाकलेल्या त्याच्यामध्ये महत्वाचे कागदपत्र सापडलेले आहेत. याबद्दल त्यांची क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांची कोठडी आवश्यक आहे. त्यामुळे आता येत्या जो रिमांड आहे 7 मार्च त्यामध्ये ईडी नवीन काय मुद्दे मांडते हे पाहावं लागेल. नक्की, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल. ओबीसी आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकमुखानं हा निर्णय झालेला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीमध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण या विषयावर चर्चा झाली आणि मग जर ओबीसींचं राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे तर मग निवडणुका घ्यायच्या की नाही यावर चर्चा झाली आणि एकमुखानं हा निर्णय झालेला आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओबीसी संदर्भात स्पष्ट निर्णय झाला. नो ओबीसी रिझर्वेशन, नो इलेक्शन. जोपर्यंत इतर मागासवर्गीयांना म्हणजेच हिंदीमध्ये ज्यांना पिछडे म्हणतात त्यांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात कुठलंही इलेक्शन होऊ देणार नाही. पण हीच भूमिका मागच्या वेळेस पण घेतली, त्यावेळेस इलेक्शन कमिशननी संपूर्ण फेटाळून ती निवडणुका घेतल्या होत्या. जे होईल ते होईल, कारण की कायदा आणि सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण होईल. आपला नाकर्तेपणा लपवायचा, इकडे तिकडे बोट दाखवायचं आणि ओबीसीला या ठिकाणी खऱ्या अर्थानं धोका द्यायचा, हा जो कार्यक्रम या महाविकास आघाडीने सुरू केलेला आहे आम्ही याचा निषेध करतो, धिक्कार करतो आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्यात येऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे. राज्य सरकार चालढकल करते, त्यामुळे मला असं वाटतं की आता हा सगळा प्रश्न जो आहे हा राज्य सरकारच्या भूमिकेवरच संदिग्धता निर्माण करणार आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीत. पुढील पावलांबाबत म्हणजे पुढे काय करायचं याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करू असं आणि वकिलांशी सुद्धा चर्चा करू. तसंच काय पर्याय आहेत तेही आम्ही शोधतो आहोत असं छगन भुजबळ म्हणाले. संध्याकाळपर्यंत लाईन ऑफ ॲक्शन ठरेल असंही त्यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं होतं त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये संबंधित सर्व वकिलांशी बोलून त्याच्यावर काय काय मार्ग काढता येईल हे शोधण्याचं आणि त्याप्रमाणे पावलं उचलण्याचे संदर्भामध्ये संबंधित जे आमचे सेक्रेटरीज आहेत, प्रधान सचिव आहेत किंवा प्रमुख सचिव आहेत, मुख्य सचिव आहेत, त्या सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की तुम्ही या संदर्भामध्ये सर्व वकिलांशी चर्चा करून काय मार्ग निघेल ते करा, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी आरक्षण टाळून निवडणूक होता कामा नये. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सरकारला मोठा धक्का बसलाय. मागासवर्ग आयोगानं सादर केलेला अहवाल सुप्रीम कोर्टानं नाकारला. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या निर्देशापर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाही. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी भूमिका सत्ताधारी नेत्यांनी मांडली आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षण होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नये, ओबीसींचे हक्क जाता कामा नयेत, निवडणूक पुढे ढकलली तरी चालेल अशी ठाम भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. तर सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय म्हणजे ओबीसींना राज्यघटनेनं बहाल केलेलं संविधानात्मक राजकीय आरक्षण नाकारण्याचा प्रकार म्हणावा लागेल अशी प्रतिक्रिया दिली राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी. या संदर्भात आपल्यासोबत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, मला सांगा आता या निर्णयापुढं काय? खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाने अपकमिंग इलेक्शन संदर्भात येऊ घातलेल्या पंचायत राजमधल्या निवडणुकांसंदर्भात अंतरिम अहवाल राज्य शासनाकडे जो सेकंडरी रिसोर्स आहे तो रिसोर्स राज्य मागासवर्ग आयोगाला देण्यात यावा आणि त्यांचा अंतरिम आदेश आल्यानंतर आपण पुढील डिसिजन घेऊ अशा आशयाचं जजमेंट होतं. त्यानुसार आम्हाला एकदा याच्याही अगोदर राज्य शासनाने अंतरिम अहवाल देण्यासंदर्भात आम्हाला विनंती केलेली होती, तशा सूचना होत्या, परंतु राज्य मागासवर्ग आयोगानं एकमतानं
सेकंडरी रिसोर्सेसच्या माध्यमातून अंतरिम अहवाल देण्यासाठी नकार दिलेला होता. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, जजमेंटनुसार आम्ही तो सेकंडरी पुन्हा सूचना आल्यानंतर अंतरिम अहवाल दिला. खरं तर हा अंतरिम अहवाल होता, अंतिम नव्हता. त्यामुळं अंतरिम अहवालामध्ये डिटेल विश्लेषण अथवा सर्वे या गोष्टी झाल्याच नाहीत. मुळात जो राज्य मागासवर्ग आयोगानं अंतरिम अहवाल दिला तो एज्युकेशनमधील UDIS, सरल या सेकंडरी रिसोर्सेस की ज्या पंचायत राजमध्ये ज्याचा कुठल्याही अर्थानं संबंध येत नाही, तर अशा आधारे सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून घटनेमध्ये, संविधानामध्ये ज्या काही तरतुदी आहेत ओबीसींना पंचायत राजमध्ये सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्याला डोळ्यासमोर ठेवून राज्य मागासवर्ग आयोगानं अंतरिम अहवाल दिलेला होता. परंतु अंतरिम अहवाल आज फेटाळलेला आहे. खऱ्या अर्थाने इम्पेरिकलचं काम सुरू होणं हे शासन आणि प्रशासनासमोरची एक जबाबदारी आहे किंवा आव्हान आहे. या आव्हानाला खऱ्या अर्थानं सामोरं जायला पाहिजे. थोडक्यात आता आगामी ज्या महापालिका निवडणुका आहेत त्याच्यात ओबीसीना राजकीय आरक्षण मिळणार नाही हे उघड आहे. खऱ्या अर्थानं अपकमिंग इलेक्शन संदर्भातच हा अंतरिम अहवाल मागवलेला होता. अपकमिंग इलेक्शनच्या संदर्भातच आजचा निर्णय होणार होता. हा लॉंग टर्मच्या इलेक्शन संदर्भात होणार नव्हता. आणि मग अंतरिम अहवालच जर फेटाळला जात असेल तर अंतरिम अहवाल बनवायला सुद्धा सांगायला नको. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर सरकारमध्ये असलेल्या काही मोजक्या लोकांनी ओबीसींचं आरक्षण घालवल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारा विषय असला तरी सरकार केंद्राकडे बोट दाखवून समाजाची फसवणूक करतंय असा घणाघातही त्यांनी केला. भाजप नेते व ओबीसी चेहरा असलेले चंद्रशेखर बावनकुळे आहे. मला एक सांगा, तुम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत होते, शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, कोण जबाबदार वाटते आता? महाविकास आघाडी सरकारचा मधल्या जे झारीचे शुक्राचार्य यांच्या मनात हे होतं की ओबीसी आरक्षण नको, अशी तयारीच त्यांनी केली होती. 13/12/2019ला सुप्रीम कोर्टाने पहिला निकाल दिला की के कृष्णमूर्तीच्या जजमेंटप्रमाणे, न्यायमूर्ती के कृष्णमूर्ती यांच्या जजमेंटप्रमाणे तुम्ही जा, लवकर ट्रिपल टेस्ट करा, ओबीसीचा डेटा तयार करा आणि आरक्षण द्या. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. 13/12/2019ला सांगितलं, 4 मार्च 2021ला सांगितलं, आत्ता 15 दिवसापूर्वी सांगितलं. या सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे डेटा तयार केला नाही. माननीय वडेट्टीवार माननीय भुजबळ साहेबांनी 2दा स्टेटमेंट केलं, 3दा स्टेटमेंट केलं, 4दा स्टेटमेंट केलं. 3 महिने डेटा तयार करतो, 2 महिने डेटा तयार करतो, सुप्रीम कोर्टाला अपेक्षित असलेला डेटा तयार करतो. डेटा तयार केला नाही. विधानसभेत खोटं बोलले, चुकीचे अध्यादेश काढले, चुकीचे इंटरिम रिपोर्ट तयार केले, केंद्र सरकारच्या नावानं बोटं मोडत राहिले, केंद्र सरकारने डेटा द्या असं म्हणत राहिले. आणि आज शेवटी यांनी जो डेटा दिला राज्य सरकारने तोच फेटाळला. खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाचे मारेकरी आत्ता महाविकास आघाडी सरकारमधले सर्व लोक आहेत. आता विचार करायला लागेल महाविकास आघाडी सरकारच्या ओबीसी मंत्र्यांना की या सरकारमुळं आपलं आरक्षण गेलं आहे, त्या सरकारमध्ये राहिलं पाहिजे की नाही त्यांनी निर्णय घ्यावा. पण वारंवार ओबीसी समाजाला मूर्ख बनवणे, खोटं बोलणे यातनं ओबीसी आरक्षण गेलं आणि आज सुप्रीम कोर्टाने फटकारलं. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे आज मोठं नुकसान ओबीसीत झालं. ओबीसी करता काळा दिवस आहे आणि ओबीसी जनता आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारच्या मंत्र्यांना, या सरकारच्या उमेदवाराला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट सांगितली होती. त्या ट्रिपल टेस्टमध्ये एक इम्पेरिकल डेटा हा देखील एक विषय होता. जो अहवाल दिला तो का फेटाळला असं वाटतं तुम्हाला? सुप्रीम कोर्टाने 13/12/19 आणि 4 मार्च 2021च्या निकालामध्ये स्पष्ट सांगितलं की माननीय न्यायाधीश के कृष्णमूर्ती यांच्या निकालाप्रमाणे डेटा तयार करा, राज्य सरकारने डेटा तयार करा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. यांनी केला नाही. यांनी इंटरिम रिपोर्ट तयार केला यांच्याकडे असलेल्या डेटाच्या आधारावर. आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की हा इंटरिम रिपोर्ट हा पर्याप्त नाही आहे ओबीसीला आरक्षण देण्याकरता. आणि म्हणून त्यांनी फेटाळला, राज्य सरकारला फटकारलं. आणि आज ओबीसीचं आरक्षण जे गेलं ते यांनी 2 वर्षात ओबीसी आयोगाला पैसा न देणे, ओबीसी आयोगाची बैठक न घेणे, त्यांना मानव संसाधन न देणे आणि ओबीसी आयोगाची अवहेलना करणे. आणि म्हणून ओबीसी आयोगाने काम केलं नाही आणि म्हणून तो डेटा देता आला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी हा आरक्षण गेला आहे. व्हिडिओसाठी विलास खडसेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.
मदत आणि पुनर्वसन मंत्री मवियाचे नेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे नेते ओबीसी नेते गोपीचंद पडळकर या दोघांच्याही या सगळ्या विषयीच्या प्रतिक्रिया बघूयात. कोण सांग, आता कोर्टाच्या पुढे आम्ही काही सांगू शकत नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे आम्हाला बोलायचा अधिकार नाही. परंतु तो इंटरिम डाटा म्हणाला. आम्ही इंटरिम डाटा अनेक संस्थांचा दाखला घेऊन त्यांच्याकडून माहिती घेऊन सविस्तर माहिती गोळा करूनच ते आम्ही दिलं आहे. आणि असं नाही की कुठेतरी त्याच्यावर आयोगाने सर्वकष विचार केला. आणि सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं होतं की तुम्ही आयोगाच्या माध्यमातून या. आम्ही जो रिपोर्ट दिला होता तो आयोगाच्या माध्यमातून सांगितला, म्हणून आयोगाच्या माध्यमातून दिला. आयोगाने सुद्धा 10-15 दिवसामध्ये त्या संदर्भात अभ्यास केला, विविध क्षेत्रातून माहिती गोळा केली, विविध विभागाच्याकडून माहिती गोळा केली आणि मग तो इंटरिम रिपोर्ट दिला, अंतरिम अहवाल दिला. आणि त्याच्यावर आम्हाला अपेक्षा होती. ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवण्याचं जे षडयंत्र आहे, या षडयंत्राकडे व्यवस्थितपणे आपण बघितलं पाहिजे. 2019च्या 12व्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि ट्रिपल टेस्ट करून तुम्ही इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं दाखल करा. परंतु ह्यांना ते जमलं नाही. ट्रिपल टेस्ट करायच्यासाठी तुम्हाला मागासवर्ग आयोग गठीत करायला पाहिजे होता, पण 1.5 वर्ष यांनी मागासवर्ग आयोग गठीत केला नाही. ठीक आहे, तुम्ही 1.5 वर्षानंतर मागासवर्ग आयोग गठीत केला, त्यांना ऑफिस दिलं नाही, त्यांना खुर्च्या दिलं नाही, त्यांना टेबल दिलं नाही. त्या मागासवर्ग आयोगाच्या एका सदस्यानं राजीनामा दिला की हे काही देत नाही आणि आम्ही काही करू शकत नाही. परत 400 कोटी रुपयाची मागणी मागासवर्ग आयोग करत होतं. एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही बातम्यांकरता काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहामध्ये जोरदार गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. एकीकडे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अभिभाषण अर्धवट सोडूनच सभागृहातून निघून गेले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपालांच्या कृतीचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. तर दुसरीकडे नवाब मलिकांच्या राजीनाम्याकरता भाजपनं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून आक्रमक पवित्रा घेतलाय. यामुळे भाजपकडून गदारोळ घालण्यात आला. आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत राहणार आहोत. आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका, कारण कोरोना अजूनही गेलेला नाही. रोज नवनवे रुग्ण सापडत आहेत, मुंबईत सुद्धा, महाराष्ट्रात सुद्धा. त्यामुळे काळजी घ्या. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा, म्हणजे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.